Good afternoon, students. Okay, so yesterday we have seen that the conditions of the molecule for optical activity. Now, yesterday I have said you when the molecule will be optically active. When the molecule will be optically active, if the molecule is asymmetric or if the molecule is dissymmetric. I said you that one statement yesterday that all dissymmetric molecules are asymmetric. I said you that in solid state you have studied all the types of symmetries, है ना? All the elements of symmetries you have studied. Point of symmetry, line of symmetry, center of symmetry, all the types of symmetries you have studied. So, in any molecule, if all the symmetries are absent, then that symmetry is called as, or if any molecule, if all the symmetries are absent, then that molecule is called as a symmetric molecule, है ना? But always it is not possible to find all the symmetries in a molecule. So that is why I have said another statement with respect to this. मी अजून एक स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं ते काय? If a molecule is dissymmetric, है ना? Asymmetric नाही, आता मी काय सांगतोय? Dissymmetric. Dissymmetric means what? That molecule in which plane of symmetry and center of symmetry both are absent. The molecule in which plane of symmetry and center of symmetry both are absent, then such molecule is called as dissymmetric molecule. मी असं सांगितलं होतं बेटा की ज्या मॉलिक्यूल मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री ऍबसेंट आहे, बाकी सगळ्या प्रकारच्या सिमेट्री पण ऍबसेंट असतात. तर त्यासाठी ऑलवेज मॉलिक्यूल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की नाही हे कशावरून ठरवायचं? फक्त त्या मॉलिक्यूल मध्ये दोन प्रकारचे सिमेट्री बघायची. नंबर 1 प्लेन ऑफ सिमेट्री, नंबर 2 सेंटर ऑफ सिमेट्री. हे दोन सिमेट्रीज जर कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये ऍबसेंट असतील, ऑटोमॅटिकली बाकी सगळे सिमेट्री ऍबसेंट राहिल्यासारखेच, है ना? याचा मिनिंगच तो आहे. डिसिमेट्रिक मॉलिक्यूलचा अर्थ काय? जर कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये, इन एनी मॉलिक्यूल, इफ प्लेन ऑफ सिमेट्री and center of symmetry both are absent, then the molecule is optically active. आणि तुम्हाला आपण स्टार्ट केला आहे तो प्लेन ऑफ सिमेट्री आहे ना. वी आर स्टार्टेड व्हॉट? प्लेन ऑफ सिमेट्री. बघा वी हॅव सीन प्लेन ऑफ सिमेट्री. याला आपण म्हणलं पीओएस, है ना? प्लेन ऑफ सिमेट्री याला आपण काय म्हणलं? पीओएस म्हणलो आपण, राईट? आणि प्लेन ऑफ सिमेट्रीचे भरपूर एक्झाम्पल्स काल आपण बघितले, पण एक डेफिनेशन परत एकदा रिवाइज करू बेटा की प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय? इट इज ओके. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी प्लेन. It is an imaginary plane. When passes through the molecule, it divides the molecule into two equal parts, and those two equal parts are mirror images of each other, है ना? मी काय सांगितलं? कोणताही इमॅजिनरी प्लेन जर मॉलिक्यूलला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत असतील आणि ते दोन्ही इक्वल पार्ट एकूण-एकांचे मिरर इमेज जर असतील, तर आपण म्हणतो दॅट मॉलिक्यूल हॅज प्लेन ऑफ सिमेट्री. दॅट मॉलिक्यूल हॅज पीओएस किंवा दॅट मॉलिक्यूल हॅज प्लेन ऑफ सिमेट्री. आपण भरपूरसे एक्झाम्पल घेतले घाल बेटा प्लेन ऑफ सिमेट्री मध्ये. वी हॅव टेकन मेनी एक्झाम्पल्स विथ रिस्पेक्ट टू प्लेन ऑफ सिमेट्री, है ना? आपण एक स्पेशल केस घेतली होती माहिती आहे, प्लेन ऑफ सिमेट्री इन अल्किन्स. ओके, मी तुम्हाला असं स्ट्रक्चर दिलं होतं, राईट? आणि मी सांगितलं होतं या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2, या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2, त्यामुळे याचं स्ट्रक्चर जो आहे हे प्लेनार आहे.
याचं स्ट्रक्चर प्लेनर असल्यामुळं ऑल दी ॲटम्स दे लाई इन वन प्लेन. सांगितलं, ऑल दी ॲटम्स दे लाई इन वन प्लेन. देअरफॉर अल्कीन possess plane of symmetry in form of slice. हे काल मी एक्सप्लेन केलं होतं. अल्कीन possess plane of symmetry in form of slice. तुम्हाला माहिती आहे स्लाइस म्हणजे काय. कट करना, वन मॉलिक्यूल विल डिवाइड इनटू टू इक्वल पार्ट्स and those two equal parts are mirror images of each other. परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा काल मी हेच एक्झाम्पल तुम्हाला दाखवत होता. समजा की हा अल्कीन आहे है ना, हा प्लेनर स्ट्रक्चर आहे. तर स्लाइस म्हणजे काय बेटा, राईट. मी अल्कीनला काय करतोय, कट करतोय. असा अल्कीनला कट केल्याबरोबर अल्कीन अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड होऊन जाईल, वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आहे ना बेटा, अर्धा अर्धा. सो दिस अँड दिस आर टू इक्वल पार्ट्स अँड दिस टू इक्वल पार्ट्स आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. अशा प्रकारच्या प्लेन ऑफ सिमेट्रीला आपण म्हणतो स्लाइस म्हणतो. आपण काय म्हणतो, स्लाइस. सो अल्कीन शोज प्लेन ऑफ सिमेट्री इन फॉर्म ऑफ स्लाइस है ना, आणि त्या स्लाइसला आपण असं रिप्रेझेंट केलं होतं. आपण म्हणलं होतं की अल्कीन possess प्लेन ऑफ सिमेट्री इन फॉर्म ऑफ स्लाइस. कोणतंही अल्कीन असो, सिस अल्कीन असो किंवा ट्रान्स अल्कीन असो, एनी अल्कीन, ऑल दी अल्कीन्स विल possess प्लेन ऑफ सिमेट्री इन फॉर्म ऑफ स्लाइस. हे मी काल एक्सप्लेन केलं होतं. आज आपल्याला एक व्हेरी स्पेशल केस एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला, दॅट इज प्लेन ऑफ सिमेट्री इन क्युम्युलिन्स है ना. सगळ्यात पहिले आपल्याला क्युम्युलिनचं स्ट्रक्चर, क्युम्युलिनचं 3 डायमेन्शनल जॉमेट्री बघायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी मॉडेल आणलेला आहे क्युम्युलिनचा. ठीक आहे, पहिले सगळ्यात पहिले बिफोर गोइंग टू स्टार्ट एनिथिंग आपण क्युम्युलिन मध्ये बॉन्डिंग कसं असतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, परत एकदा आपण रिवाइज करू. क्युम्युलिन म्हणजे काय बेटा, व्हॉट डू यू मीन बाय क्युम्युलिन. ओके, व्हॉट डू यू मीन बाय क्युम्युलिन. क्युम्युलिन आर दोज कंपाउंड्स विच कंटेन्स कंटिन्यूअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स है ना. व्हॉट आर क्युम्युलिन्स. क्युम्युलिन्स आर दोज कंपाउंड which contains continuous carbon carbon double bonds. So those all compounds which contains continuous carbon carbon double bonds are called as cumulin. So cumulins are of two types. बेटा आपण बघतोय क्युम्युलिन आहे ना. क्युम्युलिन दोन प्रकारचे बेटा. नंबर 1 इवन क्युम्युलिन है ना. नंबर 1 कोणता क्युम्युलिन, इवन क्युम्युलिन. नंबर 2 ऑड क्युम्युलिन. नंबर 1 इवन क्युम्युलिन, नंबर 2 ऑड क्युम्युलिन. बघा बेटा इवन क्युम्युलिन म्हणजे काय, सगळ्यात एक्झाम्पल घेते. हा असं एक्झाम्पल घेतला बेटा मी इवन क्युम्युलिनचा. याला मी इवन का म्हणलं, क्युम्युलिन तर का म्हणलं हे लक्षात आलं असेल. वाय आय कॉल्ड दिस कंपाउंड ॲज क्युम्युलिन, यू अंडरस्टूड. वाय, बिकॉज दिस कंपाउंड कंटेन्स कंटिन्युअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहे ना. दिस कंपाउंड कंटेन्स कंटिन्युअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. दॅट इज वाय दिस कंपाउंड इज कॉल्ड ॲज क्युम्युलिन. पण याला इवन क्युम्युलिन का म्हणलं, वाय, बिकॉज दिस कंपाउंड कंटेन्स इवन नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. बघा एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि दुसरा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तो याच्यात किती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत, 2. आणि 2 हा कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे. त्यासाठी याला आपण म्हणतो इवन क्युम्युलिन. काय म्हणतो आपण, इवन क्युम्युलिन. ओके, द क्युम्युलिन विच कंटेन्स इवन नंबर ऑफ कंटिन्युअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, इवन क्युम्युलिन. That compound is called as what, even cumulin. हा even cumulin. आता दुसरा आहे odd cumulin. बघा बेटा हा odd cumulin, राईट. हा odd cumulin आहे. आता हा odd cumulin आहे, याला odd cumulin का म्हणला,
याला क्युमिलिन का म्हणलं म्हणजे एकतर याच्यात कंटिन्युअस कार्बन कार्बन काय डबल बॉन्ड आहे, आणि दुसरी गोष्ट याला ऑड क्युमिलिन का म्हणलं, वाय बिकॉज इट कंटेन्स ऑड नंबर ऑफ कंटिन्युअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इट कंटेन्स ऑड नंबर ऑफ कंटिन्युअस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा याच्यामध्ये एक डबल बॉन्ड, दुसरा डबल बॉन्ड, तिसरा डबल बॉन्ड, 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. 3 हा ऑड नंबर आहे, त्यामुळे या क्युमिलिनला आपण काय नाव दिलं, ऑड क्युमिलिन. तिला काय नाव दिलं आपण बेटा, ऑड क्युमिलिन आहे ना. आता आपल्याला बघायचं आहे की इवन क्युमिलिन आणि ऑड क्युमिलिन मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री कसं असतं आणि कशामुळे असतं ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. आणि याच्यावर एक्झामिनेशन मध्ये 3-4 वेळेस क्वेश्चन आलेत की पीओएस इन क्युमिलिन्स. ओके, बघा कॉन्सन्ट्रेट करून बघा आता. So plane of symmetry POS in even cumulin. बेटा बिफोर गोइंग टू सी POS in even cumulin मला काही गोष्टी डिस्कस करायच्या, ठीक आहे. यू नो दॅट कोव्हॅलंट बॉन्ड दे आर ऑफ 2 टाइप्स आहे ना. एक असतो सिग्मा बॉन्ड, एक असतो पाय बॉन्ड. राइट, कोव्हॅलंट बॉन्ड्स दे आर ऑफ 2 टाइप्स. एक असतो सिग्मा बॉन्ड, दूसरा असतो पाय बॉन्ड. फर्स्ट, सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू एक्सियल ओव्हरलॅप और हेड टू हेड ओव्हरलॅप, असं तुम्हाला माहिती आहे. सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू एक्सियल ओव्हरलॅप और हेड टू हेड ओव्हरलॅप, whereas pi bond is formed due to sidewise overlap or due to lateral overlap. Pi bond is formed due to what? Lateral overlap or sidewise overlap. And one more thing hybridization has explained us, hybrid orbitals always when they overlap they form only sigma bond. Hybrid orbitals never form pi bond. Okay, so hybrid orbitals all they form sigma bond, and unhybridized orbitals they overlap to form pi bond. आता लक्षात आलं मी काय म्हणतोय. ओके, so basically during hybridization all the hybrid orbitals they overlap to form sigma bond, and unhybridized orbitals they form pi bond. Right, आता मला सांगायचंय पाय बॉन्ड बद्दल बेटा. आय वॉन्ट टू डिस्कस रिगार्डिंग पाय बॉन्ड. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पाय बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, आणि तुम्हाला माहिती आहे पाय बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे ना. बट पाय बॉन्ड कधी आणि कसं फॉर्म होतं तुम्हाला हे माहिती आहे, लॅटरल ओव्हरलॅपिंग. बट पाय बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन पॅरलल ऑर्बिटल्स. माहिती आहे पॅरलल ऑर्बिटल्स मध्ये कसं px ऑर्बिटल आणि px ऑर्बिटल दोन्ही साइडवाइज ओव्हरलॅप केले तर पाय बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. py ऑर्बिटल आणि py ऑर्बिटल दोन्ही साइडवाइज ओव्हरलॅप केले तर पाय बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. pz ऑर्बिटल आणि pz ऑर्बिटल दोन्ही साइडवाइज ओव्हरलॅप केले पाय बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. असं कुठंच नाहीये की जिथं px आणि py दोन्ही साइडवाइज ओव्हरलॅप केले आणि पाय बॉन्ड फॉर्म केले. पॅरलल ऑर्बिटल्स म्हणजे याचा अर्थ काय, always px orbital should overlap with px orbital to form a pi bond. px कधी py सोबत ओव्हरलॅप करू शकत नाही पाय बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, किंवा py कधीही pz सोबत ओव्हरलॅप करू शकत नाही पाय बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. If any atom has to form pi bond, then है ना the pi bond is formed by the sidewise overlap of parallel orbitals. लक्षात आलं बेटा माझं स्टेटमेंट काय म्हणतोय मी. Okay, so always pi bond is formed by sidewise overlap or lateral overlap of parallel orbitals. परत एकदा सांगतोय बेटा, pi bond is formed always between px px, py py, pz pz है ना. कधी px आणि py मध्ये साइडवाइज ओव्हरलॅप होत नाही आणि पाय बॉन्ड आहे तिथं फॉर्म होत नाही. कधी py pz मध्ये साइडवाइज ओव्हरलॅप होत नाही आणि पाय बॉन्ड नाही फॉर्म होत. आता या गोष्टीवरून आपण क्युमिलिनचा स्ट्रक्चर बघायचा प्रयत्न करू बेटा है ना. इवन क्युमिलिन, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ इवन क्युमिलिन. बघा बेटा इथं हा इवन क्युमिलिन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन, ठीक आहे. हा इवन क्युमिलिन आहे बेटा. याच्यात इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड्स आहे. हा इवन क्युमिलिन आहे.
राईट. सो दिस इज इव्हन क्युमिलिन. याच्यामध्ये या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन. या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. right. Now this carbon is sp2 hybridized, this carbon is sp hybridized, this carbon is also sp2 hybridized. लक्षात आलं. आता बघा हा sp2 hybridized आहे. this it forms one sigma bond, second sigma bond, third sigma bond and one pi bond. लक्षात आलं. हा अजून एक sp2 आहे बेटा. it also forms three sigma bonds, one sigma bond, two sigma bond, third sigma bond and one pi bond. दिसतंय. The carbon showing sp2 hybridization has tendency to form only one pi bond. त्यामुळे हा sp2 hybridized कार्बन एक पाय बॉन्ड फॉर्म करतो आणि दुसरा sp2 hybridized कार्बन एक पाय बॉन्ड फॉर्म करतो. आता उरला प्रश्न sp hybridized कार्बनचा. sp hybridized carbon has tendency to form two pi bonds. बघा हा सेंटर वाला कोणता आहे बेटा? sp hybridized कार्बन. याला किती पाय बॉन्ड फॉर्म करण्याची टेंडेन्सी आहे? इट हॅज टेंडेन्सी टू फॉर्म टू पाय बॉन्ड्स. आहे बेटा टू पाय बॉन्ड्स. राईट. आता बघा आता एक सिंपल आता बॉन्डिंग आपण बघूया. हा कार्बन तुम्हाला माहिती आहे हायब्रिडायझेशन सगळ्यांना. हा कार्बन राईट बेटा. कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 6. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2px1 2py1 2pz0 आहे ना बेटा. राईट. हा ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन आहे. एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन काय? एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन मध्ये द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s ऑर्बिटल इट इज शिफ्टेड टू 2pz ऑर्बिटल. असं का होतं माहिती आहे ना? कारण की 2s आणि 2p मधला एनर्जी डिफरन्स खूप कमी असतं. त्यामुळे द इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर ऑर्बिटल कॅन बी शिफ्टेड टू हायर ऑर्बिटल. याला आपण म्हणतो एक्साइटेशन. काय म्हणतो याला आपण? एक्साइटेशन. सो आपण आता कार्बनचा एक्साइटेशन करतोय, इलेक्ट्रॉनचा एक्साइटेशन करतोय. मग 2s मधून इलेक्ट्रॉन कुठं पाठवतो मी? एमटी 2pz मध्ये. तर असं पाठवल्यावर काय येणार? 1s2 2s2 2px1 2py1 2pz1 येणार बेटा. हा इथं सॉरी 2s1 राहील. एक इलेक्ट्रॉन शिफ्ट केला आपण. ठीक आहे. तर हा एक्साइटेड स्टेट कॉन्फिगरेशन आहे. द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s ऑर्बिटल इट इज शिफ्टेड टू व्हॉट? द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2p ऑर्बिटल इट इज शिफ्टेड टू व्हॉट? 2pz ऑर्बिटल. इट इज शिफ्टेड टू 2pz ऑर्बिटल. हे एक्साइटेड स्टेट. आता एक्साइटेड स्टेटच्या पुढचा स्टेट काय असतो बेटा? हायब्रिडाइज्ड स्टेट. काय असतो? हायब्रिडाइज्ड स्टेट. बघा बेटा सगळे हा कार्बन. हा कार्बन कोणता हायब्रिडायझेशन दाखवतो? हा कार्बन कोणता हायब्रिडायझेशन दाखवतो बेटा? sp2. म्हणजे 1s and 2p orbitals will take part in hybridization. आहे 1s and 2p orbitals will take part in hybridization to form sp2 hybrid orbitals. आणि हा जो दिसतोय ना बेटा 2pz हा आहे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. हा काय? अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. हा 2pz जो आहे हा फॉर्म करतो पाय बॉन्ड. हा काय फॉर्म करतो बेटा? पाय बॉन्ड. कारण की अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटलच काय फॉर्म करू शकतो? पाय बॉन्ड फॉर्म करू शकतो. हा झाला म्हणजे 2pz. लक्षात आलं बेटा. या कार्बन जवळ कोणता हायब्रिड ऑर्बिटल सॉरी कोणता ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड आहे? 2pz. लक्षात आला. बाकी हे तीन तर हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतले. तर हा कोणता ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड आहे? 2pz. तर बघा बेटा मला या पाय बॉन्ड बद्दल एक्सप्लेन करायचं आहे. बघा हा कार्बन याच्याकडे हा pz ऑर्बिटल जो आहे हा अनहायब्रिडाइज्ड आहे. आता घेऊ आपण नेक्स्ट कार्बन. नेक्स्ट कार्बन जवळ नेक्स्ट कार्बन काय दाखवतो हायब्रिडायझेशन? sp. बघा याचं ग्राउंड स्टेट सेम असणार आहे.
एक्सायटेड स्टेट सेम असणार आहे. आता हायब्रिडाइज स्टेट बघू आपण. बघा बघा बेटा, हा कार्बन sp हायब्रिडायझेशन दाखवतो, म्हणजे 1s and 1p orbital will take part in hybridization. बघा 1s and 1p orbital will take part in what? Hybridization. Then how many p orbitals are unhybridized? 2 p orbitals. कोणते कोणते? एक py आणि pz. दिसतंय बेटा? दोन ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतले नाही, त्यालाच आपण म्हणतो अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स, आहे ना. तर दीज आर दी अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स विच डू नॉट टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. मग ते कोणते आहेत? एक आहे py, एक आहे pz. म्हणजे या कार्बन जवळ दोन ऑर्बिटल्स अनहायब्रिडाइज्ड आहे. मी ते दोन ऑर्बिटल्स काढतो बेटा. एक आहे py, दूसरा आहे pz. हा pz, हा py. आता आहे तिसरा कार्बन, राइट. आता आहे तिसरा कार्बन बेटा. तिसऱ्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय? sp2. तिसऱ्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय बेटा? sp2. थर्ड कार्बन शोज sp2 हायब्रिडायझेशन, राइट. थर्ड कार्बन शोज sp2 हायब्रिडायझेशन, आहे ना बेटा. आता याच्याकडे sp2 जर म्हणलं तर 1s and 2p orbitals will take part in overlapping. आणि how many p orbitals will unhybridized? 1 p orbital will unhybridized. 1 p orbital will unhybridized. मग तो p orbital कोणता असेल सांगा? तुम्ही म्हणताल 2pz. नाही बेटा, 2pz जर राहिला असता तर py pz सोबत ओव्हरलॅप करून पाय बॉन्ड फॉर्म करत नाही. जर इथं py आहे तर हा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल पण कोणता असतो? py. हा pz, हा pz साइड वाइज ओव्हरलॅप करून काय फॉर्म करतील? पाय बॉन्ड. आता या कार्बन कडे py आहे, तर याला पाय बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कोणता ऑर्बिटल लागतो? py लागतो. त्यामुळे हा py पाय बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे मला एवढंच एक्सप्लेन करायचं होतं बेटा की पहिलं पाय बॉन्ड जे आहे इट इज फॉर्म ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ pz ऑर्बिटल, अँड सेकंड पाय बॉन्ड आहे फॉर्म ड्यू टू ओव्हरलॅपिंग ऑफ py ऑर्बिटल. मला एवढंच सांगायचं होतं. First pi bond is formed due to overlapping of pz orbital, and second pi bond है ना, and second pi bond is formed due to overlapping of what? py orbital. म्हणजे बघा बेटा, म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? इट इज फॉर्म pz overlap, आणि हा जो पाय बॉन्ड आहे इट इज फॉर्म ड्यू टू व्हॉट? py ओव्हरलॅप. म्हणजे हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड z ऍक्सिस वर आहे आणि हा पाय बॉन्ड y ऍक्सिस वर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. त्याचा अर्थ लक्षात आलं बेटा? हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड दोन्ही एकमेकांना कशा आहेत? परपेंडिक्युलर आहे. बेटा बघा, एक पाय बॉन्ड असा असतो तर दुसरा पाय बॉन्ड असा असतो बेटा. म्हणजे दोन्ही पाय बॉन्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कारण की एक पाय बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू pz ओव्हरलॅप, and second pi bond is formed due to what? py overlap. So these two pi bonds are perpendicular to each other. आहे ना? लक्षात आलं? तर मी हेच दाखवते तुम्हाला. ठेवा बेटा, हा स्ट्रक्चर बघा 3 डायमेन्शन मध्ये याचं स्ट्रक्चर बघा बेटा. दिसतंय ना? हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन, हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. दिसतंय बेटा काय म्हणतोय ते? ओके बघा, दिस इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, दिस इज sp हायब्रिडाइज्ड कार्बन, दिस इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. दिसतंय? हा पाय बॉन्ड बघा हॉरिझॉन्टल प्लेननी आहे. दिसतंय? हा पाय बॉन्ड हॉरिझॉन्टल प्लेननी आहे. हा पाय बॉन्ड कसा आहे? व्हर्टिकल प्लेननी आहे. म्हणजे हा पाय बॉन्ड pz असेल तर हा py. एक पाय बॉन्ड दुसऱ्याला कसा आहे बेटा? परपेंडिक्युलर आहे. एक पाय बॉन्ड दुसऱ्याला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. रेड कलर म्हणजे पाय बॉन्ड आहेत बेटा. लक्षात आला? पाय बॉन्ड या प्लेननी आहे असा आहे, दुसरा पाय बॉन्ड असा आहे बेटा. म्हणजे हे दोन्ही पाय बॉन्ड एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. लक्षात आला? आर यू एबल टू अंडरस्टँड? सो दिस इज क्युमिलिन. हा बॉन्डिंग आहे क्युमिलिन मध्ये, है ना.
आता आपल्याला मेन मुद्द्यावर येऊ आपण की बॉन्डिंग इन क्युमिलिन तर बघितला, मग आता आपल्याला बघायचं आहे क्युमिलिन मध्ये पीओएस प्लेन ऑफ सिमेट्री. बघा प्लेन ऑफ सिमेट्री तर बघूया बेटा, क्युमिलिन मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री केव्हा राहू शकते? हा ए, हा बी, हा एक्स, हा वाय. ठीक आहे, हा इवन क्युमिलिन आहे. इवन क्युमिलिन मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री कधी राहू शकते? इफ a is equal to b or x is equal to y. If a is equal to b or x is equal to y, then even cumulin has POS. Then only POS. बघा कंडिशन मी काय टाकला? If a is equal to b or x is equal to y, then only even cumulin shows POS. Or a is equal to b is equal to x is equal to y, then also plane of symmetry. आता मी 3 डायमेन्शनली तुम्हाला दाखवतो बेटा की प्लेन ऑफ सिमेट्री कसा असतं याच्यामध्ये, राईट. 3 डायमेन्शनली आय विल एक्सप्लेन यू, है ना, की प्लेन ऑफ सिमेट्री इवन क्युमिलिन मध्ये कसं असतं. मी कंडिशन टाकला, एक्झाम साठी हे कंडिशन लक्षात ठेवा बेटा, है ना. एक्झामिनेशन मध्ये किंवा रेफरन्स बुक मध्ये प्रॉब्लेम न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना व्हेन इवन क्युमिलिन शोज पीओएस जर विचारला तर लक्षात ठेवा हा इवन क्युमिलिनचा स्ट्रक्चर. जर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवा, व्हेन ए इज इक्वल टू बी or x is equal to y, then only the even cumulin possess POS plane of symmetry. Or a is equal to b is equal to x is equal to y. When a is equal to b is equal to x is equal to y, then also it will show POS. तुम्हाला मी हे दाखवतोय बघा, ठीक आहे. बघा हा x हा y, हा a हा b. इथं मी घेतलं a is equal to b, दिसतंय दोन्ही व्हाईट कलरचे बॉन्ड आहेत, दिसतंय बेटा. हे ए आहे हे बी आहे. सध्या मी घेतलं ए इज इक्वल टू बी, आहे ना. मी घेतलं ए इज इक्वल टू बी, दिसतंय बेटा. हा क्युमिलिन आहे, याच्यामध्ये मी घेतला ए इज इक्वल टू बी आणि एक्स आणि वाय. आता मी काय करतो, या मॉलिक्यूलला एका प्लेननी कट करतो आणि कट केल्यावर बघू हे मॉलिक्यूल 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते की नाही, है ना. अरे वी विल कट बाय एन इमॅजिनरी प्लेन. कट केल्यावर आपल्याला हे बघायचं की हे मॉलिक्यूल 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते की नाही आणि ते दोन्ही इक्वल पार्ट एकूणएकांचे मिरर इमेज आहे की नाही. जर हे मॉलिक्यूल 2 इक्वल पार्ट मध्ये कट होत असेल आणि ते दोन्ही इक्वल पार्ट एकूणएकांचे मिरर इमेज असतील, then the molecule is said to have what? Plane of symmetry. Then the molecule is said to have what? Plane of symmetry. है ना. बघा आता बघा, ठीक आहे. मॉलिक्यूल मी याला असं कट करतोय बेटा, बघा असं कापतोय. असं जर कापत गेलो मी याला, असा दिसतंय माझा प्लेन कोणता आहे, है ना. या प्लेननी मी कापतोय बघा असं, राईट. एक प्लेन घेतो आणि या मॉलिक्यूलला असं असं कापत जातो. कापत गेला की हे मॉलिक्यूल इकडे अर्धा इकडे अर्धा, हा ऍटम इकडे अर्धा इकडे अर्धा, हा ऍटम इकडे अर्धा इकडे अर्धा, होते की नाही, राईट. बघा मी असं कापतोय बघा, बघा परत एकदा बघा, या पद्धतीने कापतोय. असं जर कापत गेलं मी, राईट. सो दिस मॉलिक्यूल विल डिवाइड इनटू 2 इक्वल पार्ट्स. इकडचा पार्ट अर्धा इकडचा पार्ट अर्धा, 2 इक्वल पार्ट्स, and these 2 parts will be mirror images of each other. Okay, so in this way even cumulin will have plane of symmetry if a is equal to b or x is equal to y. हे कंडिशन लक्षात ठेवायचं बेटा, है ना. even cumulin will only show POS or plane of symmetry if a is equal to b or x is equal to y. Got it? लक्षात आला, है ना. आता नेक्स्ट जाऊ आपण ऑड क्युमिलिन मध्ये. ठीक आहे बेटा, मी जास्त वेळ घेत नाही ऑड क्युमिलिन साठी, कारण की ऑड क्युमिलिनचं स्ट्रक्चर इज सिमिलर टू अल्कीन, है ना. बघा बेटा मी सांगतो. लेट अस टेक POS in odd cumulin. Let us take POS in odd cumulin. ठीक है, बघूया बेटा.
पीओएस इन ऑड क्युमिलिन. ऑड क्युमिलिन मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री कसं असते? पहिले ऑड क्युमिलिनचं स्ट्रक्चर बघूया. बघा, हा ऑड क्युमिलिनचा स्ट्रक्चर. हा ए, हा बी, हा एक्स, हा वाय. हा ऑड क्युमिलिनचा स्ट्रक्चर बेटा. आता बघा, हा पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड एकूण परपेंडिक्युलर, म्हणजे 3 पाय बॉन्ड आहेत. 1 2 3. पहिला पाय बॉन्ड दुसऱ्याला परपेंडिक्युलर, दुसरं तिसऱ्याला परपेंडिक्युलर आहे ना. हा पहिला पाय बॉन्ड, हा दुसरा पाय बॉन्ड, हा तिसरा पाय बॉन्ड. बघा बेटा, आहे ना. पहिला पाय बॉन्ड, पहिला आणि दुसरा एकूण परपेंडिक्युलर, दुसरा आणि तिसरा एकूण परपेंडिक्युलर. तर पहिला आणि तिसरा एकूण कसे आहेत? पॅरलल आहेत. ओके. So first pi bond is perpendicular to second pi bond is perpendicular to third. So that means first and third are what? Parallel. So first pi bond and third pi bond are what? Parallel to each other. मग याचाही hybridization sp2 आहे आणि याचाही hybridization sp2 आहे. These end carbons shows sp2 hybridization and they are parallel. That means they lie in one plane. यांचे जे बॉन्ड्स दिसतात ना बेटा, हे सगळे एकाच प्लेन मध्ये आहे. कारण की याचे फर्स्ट कार्बन आणि शेवटचा कार्बन ऑल है ना, फर्स्ट कार्बन अँड लास्ट कार्बन, दे आर पॅरलल टू each other. The carbon shows same type of hybridization and their bonds are also parallel to each other. That is why this whole molecule lies in one plane. If this whole molecule lies in one plane, म्हणजे हे अल्किन सारखं आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, अल्किन मध्ये पण बेटा हायब्रिडायझेशन sp2 असल्यामुळं जॉमेट्री असतं प्लेनर. मग त्याच्यामध्ये जे पीओएस आहे हे स्लाइसच्या फॉर्म मध्ये असतं की नाही. अल्किन मध्ये पीओएस कोणाच्या फॉर्म मध्ये असतं? स्लाइसच्या फॉर्म मध्ये असतं. मग आता हे जे ऑड क्युमिलिन आहे इथे स्ट्रक्चर कसं आहे? प्लेनरच आहे. बिकॉज ऑल द ॲटम्स लाई इन वन प्लेन. म्हणजे ऑड क्युमिलिन आणि अल्किन एकसारखेच बिहेवियर करतात. दोन कंपाऊंड वेगळे वेगळे जरी असेल, त्यांचं बिहेवियर, त्यांचं जॉमेट्री जवळपास प्लेन. दिस इज ऑल्सो प्लेनर अँड दॅट इज ऑल्सो प्लेनर. मग दोन्हीची जॉमेट्री सेम असल्यामुळं दोन्ही मध्ये पण पीओएस कोणाच्या फॉर्म मध्ये असेल? स्लाइसच्या फॉर्म मध्ये असेल. अल्किन मध्ये पण पीओएस कोणाच्या फॉर्म मध्ये आहे? स्लाइसच्या फॉर्म मध्ये आहे. तर ऑड क्युमिलिन मध्ये पण पीओएस कोणाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? स्लाइसच्या फॉर्म मध्येच असणार आहे. सो ऑड क्युमिलिन हॅज पीओएस इन फॉर्म ऑफ स्लाइस. सी, ऑड क्युमिलिन आहे बेटा. याचा जॉमेट्री अल्किन सारखा आहे, त्यामुळं अल्किन आणि ऑड क्युमिलिन मध्ये पीओएस जे आहे हे स्लाइसच्या फॉर्म मध्येच असतं. बघा, सो दिस ऑल्सो हॅज पीओएस इन फॉर्म ऑफ स्लाइस है ना. दिस ऑल्सो हॅव पीओएस इन फॉर्म ऑफ स्लाइस. लक्षात आलं बेटा? क्लिअर. So odd cumulin also possess plane of symmetry in form of slice. Clear? हा झाला plane of symmetry बद्दल. लक्षात आलं बेटा? आता नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट घेऊया. दॅट इज सेंटर ऑफ सिमेट्री बेटा. सेंटर ऑफ सिमेट्री याला म्हणू आपण COS. ठीक आहे, सेंटर ऑफ सिमेट्री. शॉर्ट मध्ये आपण म्हणतो COS. आता बेटा हा सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? हा वेळ खूप सोपा आहे. हा दिस इज व्हेरी इझी कन्सेप्ट. सेंटर ऑफ सिमेट्री मी काय सांगतोय बघा, व्यवस्थित ऐकून घ्या मी काय सांगतो. एक्झाम्पल तर मी एक्सप्लेन करायलाच. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? इन ए मॉलिक्यूल आयडेंटिकल अँड अपोजिट ॲटम्स ऑर ग्रुप. मी काय म्हणतोय बघा, आयडेंटिकल ग्रुप्स विच आर अपोजिट टू ईच अदर. जेवढे आयडेंटिकल ग्रुप आहेत विच आर अपोजिट टू ईच अदर, दे शुड जॉईन बाय स्ट्रेट लाईन. है ना. एखाद्या कंपाऊंड मध्ये सेम ग्रुप आहेत, ते सेम ग्रुप जर अपोजिट असतील तर त्याला स्ट्रेट लाईननी जॉईन करायचे. असं मॉलिक्यूल मध्ये सगळे सेम ग्रुप जे आहेत, जे अपोजिटला आहेत, सगळ्यांना स्ट्रेट लाईननी जॉईन करायचं. And if all the lines are passing through one common point, then the molecule is said to have center of symmetry.
then the molecule is said to have what? Center of symmetry. बघा इथे एक्झाम्पल घेतो. ओके, सगळ्यात पहिले मी घेतो हा सायक्लोब्युटेन. या कार्बनला अपोजिट हा कार्बन दिसतोय बेटा. या दोघांना मी स्ट्रेट लाईननी जॉईन करतो. असं केलं. या कार्बनला अपोजिट कोण आहे? अजून एक कार्बन. याही कार्बनला स्ट्रेट लाईननी जॉईन केलं मी. आता हे दोन्ही स्ट्रेट लाईन एका कॉमन पॉइंट पासून पास होत आहे ना. आणि हा कॉमन पॉइंट कोण आहे? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल आहे ना. राईट, सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. मी काय केलं याच्यामध्ये? दोन सेम अपोजिटला असणाऱ्या ऍटम्सला काय केलं? स्ट्रेट लाईननी जॉईन केलं. स्ट्रेट लाईननी जॉईन केले. स्ट्रेट लाईननी जॉईन केल्यावर काय ऑब्झर्व केलं की ऑल दीज स्ट्रेट लाईन्स दे आर पासिंग थ्रू वन कॉमन पॉइंट आहे ना. हे सगळे स्ट्रेट लाईनला एक कॉमन पॉइंट आहे आणि तो कॉमन पॉइंट कोण आहे? मॉलिक्यूलचा सेंटर. असं जर असेल तर आपण म्हणतो दॅट मॉलिक्यूल हॅज सेंटर ऑफ सिमेट्री. असं जर असेल तर आपण म्हणतो दॅट मॉलिक्यूल हॅज व्हॉट? सेंटर ऑफ सिमेट्री. मग या मॉलिक्यूलला COS आहे का? येस, दिस मॉलिक्यूल पोजेस COS. परत बघा, अजून एक मॉलिक्यूल घेऊया आपण. सायक्लोहेक्सेन घेऊया. बघा हा सायक्लोहेक्सेन. बघा या कार्बनला अपोजिट हे कार्बन आहे, दिसतंय? या कार्बनला अपोजिट हे कार्बन आहे. या कार्बनला अपोजिट हे कार्बन आहे. सगळ्या कार्बन्सला मी काय करतो? स्ट्रेट लाईन जॉईन करतो. बघा या कार्बनला अपोजिट हे कार्बन, या कार्बनला अपोजिट हे कार्बन. बघा दिसतंय? आणि या कार्बनला अपोजिट हे कार्बन. सगळे लाईन्स कुठून पास होत आहे बेटा? एक कॉमन पॉइंटून. ऑल दीज लाईन्स आर पासिंग थ्रू व्हॉट? ए कॉमन पॉइंट आहे. मग दिस कॉमन पॉइंट हा कोणता? हा कॉमन पॉइंट. दिस कॉमन पॉइंट इज सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. असं आहे ना. दिस कॉमन पॉइंट इज व्हॉट? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. मग दिस मॉलिक्यूल इज सेड टू हॅव व्हॉट? प्लेन ऑफ सेंटर ऑफ सिमेट्री. मग याला पण काय? सेंटर ऑफ सिमेट्री. बघा अजून एक्झाम्पल. हवा इथं घेतो मी Cl H घेतो HCl. बघा बेटा, ठीक आहे. Cl च्या अपोजिटला कोण आहे? Cl सिमिलर आहे ना. मी काय सांगितलं? सेम ग्रुप अपोजिट असणार आहे, त्यांना काय करायचं? स्ट्रेट लाईननी जॉईन करायचं. Cl ला अपोजिट कोण आहे? Cl. हायड्रोजनला अपोजिट कोण आहे? हायड्रोजन. याला जॉईन करा है ना. Cl ला अपोजिट Cl, हायड्रोजनला अपोजिट हायड्रोजन. या कार्बनला अपोजिट कोण आहे? कार्बन. जॉईन करा. या कार्बनला अपोजिट कोण आहे? कार्बन. जॉईन करा. दिसतंय? ऑल दीज लाइन्स आर दे पासिंग थ्रू वन कॉमन पॉइंट? बघा ऑल दीज लाइन्स दे आर पासिंग थ्रू वन कॉमन पॉइंट आहे ना. आणि हा कॉमन पॉइंट कोण आहे? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. सो दिस कॉमन पॉइंट इज व्हॉट? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. Then this molecule is said to have what? Center of symmetry. बघा दिसतंय? This molecule possess what? Center of symmetry. आहे बेटा? This molecule possess what? Center of symmetry. याही मॉलिक्यूलला सेंटर ऑफ सिमेट्री आहे. समजा तुम्ही असा मॉलिक्यूल घेतला बेटा, ठीक आहे. बघा आता काय केलं तुम्ही? याला अपोजिट आहे, या दोन कार्बनला स्ट्रेट लाईननी पास केला. याला अपोजिट हे आहे ना. हा कार्बन इथून पास झाला, पण याला अपोजिट कोणी आहे का? नाही. मग हा लाईन सेंटर मधून पास करू शकतो का? नाही करू शकत. याला सेंटर ऑफ सिमेट्री नाही. सो लक्षात ठेवा, याला सेंटर ऑफ सिमेट्री नाही. हा इवन हा ऑड मेंबर रिंग आहे ना. ऑड मेंबर रिंग आहे. याला 5 कार्बन आहेत. बघा बेटा 1 2 3 4 5 दिसतंय? क्लियर? इट हॅज 5 कार्बन. सो दिस ऑड मेंबर ना रिंग्स डू नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री.
कारण की हे दोन ऑपोजिट आहे, याला जॉईन केलं, हे दोन ऑपोजिट आहे, याला जॉईन केलं, पण याला ऑपोजिट कोणी आहे का, त्यामुळे याला जॉईन करू शकत नाही, त्यामुळे इट डज नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. इट डज नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. बघा आपण एक अल्किन घेऊ जो ट्रान्स आहे. बघा हा ट्रान्स अल्किन आहे ना बेटा, हा ट्रान्स अल्किन आहे. बघा ट्रान्स अल्किन आहे, हे दोन ऑपोजिट आहेत, याला जॉईन करा स्ट्रेट लाईननी. हे दोन ऑपोजिट आहेत, याला स्ट्रेट लाईननी जॉईन करा. केला, याला स्ट्रेट लाईननी जॉईन करा. केला, हे दोन कार्बन आहेत, याला स्ट्रेट लाईननी जॉईन करा. आता हे सगळे स्ट्रेट लाईन्स एका कॉमन पॉइंट पासून पास होतील का? यस. आणि तो कॉमन पॉइंट कोणता आहे? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल आहे की नाही? सेंटर ऑफ द मॉलिक्यूल. देन दिस विल हॅव व्हॉट? सेंटर ऑफ सिमेट्री. देन दिस मॉलिक्यूल विल हॅव व्हॉट? सेंटर ऑफ सिमेट्री. आहे, दिस मॉलिक्यूल विल हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. दिस इज अल्किन घेऊ आपण. ओके, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड सिस अल्किन. बघा C double bond C, CH3, CH3, H, H. आता S ला H ऑपोजिट आहे, जॉईन केला मी लाईननी. C ला C ऑपोजिट आहे, जॉईन केला लाईननी. आता हे दोन लाईन एका कॉमन पॉइंट पासून पास होते का? नाही होत आहे. दॅट इज वाय सिस अल्किन विल नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. नो COS आहे ना, यांना सेंटर ऑफ सिमेट्री नाही. मी नो लिहून टाकतो, परत कन्फ्युजन नको. नो सेंटर ऑफ सिमेट्री. लक्षात आलं? नो सेंटर ऑफ सिमेट्री, कारण की यांचे ऑपोजिट असणारे ऍटम्स तर मी स्ट्रेट लाईनने जॉईन केलंय, बट दिस स्ट्रेट लाईन इज नॉट पासिंग थ्रू द कॉमन पॉइंट. लक्षात आलं? दॅट इज वाय दिस मॉलिक्यूल विल नॉट हॅव सेंटर ऑफ सिमेट्री. This molecule will not have center of symmetry. लक्षात आलं बेटा? Is it clear? Center of symmetry. लक्षात आलं? This molecule will not have center of symmetry. बघा अजून एक तुम्हाला मी ट्रायंगल घेऊन दाखवतो. आपलं सायक्लोप्रोपेन हे का, सायक्लोप्रोपेन याला सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? याला इथं अपोजिट कोणी आहे का? याला इथं अपोजिट कोणी आहे का? याला इथं अपोजिट कोणी आहे का? नाही. दॅट इज वाय this does not have center of symmetry. This molecule does not have center of symmetry. Got it? लक्षात आला? सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्रीचा कन्सेप्ट लक्षात आला ना? आपण काय केलं सेंटर ऑफ सिमेट्री मध्ये? सगळे इक्वल आणि अपोजिट असणारे ऍटम्स जे आहेत त्यांना स्ट्रेट लाईननी आपण जॉईन केला. आणि काय बघितलं? सगळे स्ट्रेट लाईन्स जर एका कॉमन पॉइंट पासून जात असतील आणि तो स्ट्रेट लाईन जर त्यांचा सेंटर असेल, मग सॉरी काय म्हणलं मी? ऑल द इक्वल अँड अपोजिट ॲटम्स इफ वी आर जॉईंड बाय स्ट्रेट लाईन आहे ना, अँड ऑल दी स्ट्रेट लाईन इफ दे आर पासिंग थ्रू द कॉमन पॉइंट अँड इफ दॅट कॉमन पॉइंट इज सेंटर ऑफ द मॉलिक्यूल, so such molecule is said to have what? Center of symmetry. So this is the concept of plane of symmetry and center of symmetry. है ना? मग उद्याच्या लेक्चर मध्ये आपण जे आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण भरपूर सारे एक्झाम्पल्स सॉल्व करू which will show optical activity, which will not show optical activity. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी चेक करण्याचा एकच फॉर्म्युला आहे. ज्या कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री दोन्ही ऍबसेंट आहे, that compound will be 100% optically active. जर कोणताही सिमेट्री जर प्लेन ऑफ सिमेट्री सॉरी कोणताही सिमेट्री, इट मे बी प्लेन ऑफ सिमेट्री और इट मे बी सेंटर ऑफ सिमेट्री, या दोन्ही पैकी कुठलाही एक सिमेट्री जर मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असेल, देन द मॉलिक्यूल विल नॉट बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह. लक्षात ठेवा बेटा मी काय सांगतोय. उद्या आपण कंटिन्यू करू है ना. 2 मिनिटांनी आपण आपल्या डाऊट सेशन